अंकिताने परत एकदा सूरजचं नाव घेतलं, अंकिताने परत एकदा सूरजला टार्गेट केलंय. हो, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटी अंकिताने सूरजला टार्गेट का केले आणि का अंकिताने नॉमिनेशन टास्क मध्ये सूरजचं नाव घेतला याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आपल्याला माहिती आहे की नवीन आठवडा चालू झालेला आहे आणि नवीन आठवड्यामध्ये आता नॉमिनेशनची प्रक्रिया चालू होणार आहे आणि यासाठी बिग बॉसने एक घरात नॉमिनेशनची प्रक्रिया चालू केली आहे. नॉमिनेशनचा एक टास्क चालू केलेला आहे आणि त्यामध्ये घरच्या प्रत्येक कंटेस्टंटला, घरच्या प्रत्येक सदस्याला 2 सदस्यांचे नाव घ्यायचे ज्यांना आपण टार्गेट करायचं आहे. आणि असं हा टास्क चालू होता यामध्ये प्रत्येकाने त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार प्रत्येकाने 2 सदस्याचे नाव घेतले ज्यांना त्यांना टार्गेट करायचं होतं. पण ज्यामध्ये असा पण एक सीन मिळाला जे पाहून खरंच खूप शॉक वाटलं, कारण या टास्क मध्ये अंकिताने परत एकदा सूरजला टार्गेट केले. म्हणजे तिच्या 2 सदस्यांमध्ये एक सदस्य हा सूरज पण होता. म्हणजे अंकिता बोलत होती की तिचा दुसरा नाव सूरज आहे, म्हणजे सूरजला तिने टार्गेट केले. हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे. या आधी पण अंकिताने सूरजला टार्गेट केलं होतं. या आधी पण अंकिताने सूरजचं नाव घेतलं होतं. नॉमिनेशनसाठी असो मग कुठल्या पण गोष्टीसाठी असो अंकिताने खूप वेळा सूरजचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे मला हे समजत नाही अंकिताला सूरज स्ट्रॉंग वाटतोय की कमी वाटतोय हे ती क्लिअर करत नाहीये. पण असं असूनही अंकिता सूरजचं नाव घेत आहे आणि हा सीन बघूनच निक्की अंकिताला बोलत होती पण ही बघायची असलीत भाऊ बोलून गळा कापायचा. म्हणजे अंकिता सूरजला भाऊ बोलत होती पण अंकिताने वारंवार सूरजचं नाव घेतलेलं आहे. मग तो नॉमिनेशन टास्क मध्ये असो की कुठल्या पण टास्क मध्ये असो अंकिताने सूरजचं नाव घेतलेलं आहे. म्हणजेच अंकिता तोंडावर तर भाऊ बोलत असते पण तिने मागे गळा कापलाय सूरजचा, म्हणजेच त्याला टार्गेट केलं आणि त्याचंच नाव ती पुढे घेत असते. यापेक्षा तर निक्की बरी, कारण निक्कीने सूरजला भाऊ बोललं होतं आणि तिने तिचे सर्व कर्तव्य पार पण पाडल्यात. पण अंकिता ज्याप्रमाणे सूरजला भाऊ बोलते पण अंकिता सूरजला नेहमीच टार्गेटवर धरत असते, नेहमीच सूरजला टार्गेट करत असते. अंकिता नेहमी सूरजला टार्गेट का करत असते, काय कारण असावं? तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? ही अपडेट ऐकून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.